नमस्कार. ड्रायव्हिंग भावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. किती करोडची गाडी आहे हे तुमचं काही काम येत नाही. पावसाचे दिवस आहेत, कित्येक ठिकाणी असे काही लोक धाडस करतात, पुलावर किंवा त्या ब्रिजवर पाणी जमा होतं आणि नसतं धाडस लोक करतात आणि ते अंगलट येतात. पहिला हा व्हिडिओ बघा, नंतर आपण बोलू. सोशल मीडियावर कितीतरी व्हिडिओ येतात की 20 टन 30 टन जो ट्रक भरलेला असतो, मोठमोठे ट्रक असतात 10 टायरवाले, ते सुद्धा ना असं धाडस करतात. त्यांना वाटतं की आपला इतका ट्रक भरलाय, वजन आहे, लोडेड आहे, आणि ते त्या पूल पार करायचा प्रयत्न करतात. पाण्याच्या पुढे काही चालत नाही. 101 घटनेमध्ये ना एखादाच ड्रायव्हर तो यशस्वी होतो आणि त्या पाण्यातून वाट काढून तो सुरक्षित जातो. सगळ्यांनाच यश येत नाही. त्याचं कारण ना आपलं स्पष्टीकरण मी करून सांगतो. तर ह्या साहेबाकडं ना करोडोची गाडी आहे, लॅम्बोर्गिनी. त्याला वाटलं की आपल्याकडे इतकी मोठी गाडी आहे की पाण्यामधून ती निघून जाईल. कोस्टल रोडचा हा व्हिडिओ आहे. शेवटी झालं काय, माझ्या बरोबर पण ही घटना नाशिकला जाताना झाली होती. पण मुळातच माझा गाडीचा वेग, मी किमान गाडीचा वेग ठेवतो पाऊस असला तर. आपलं तिथे पाणी जमा होतं, कारण ते पाणी थोडंसं राईट टर्न असल्यामुळे ना तिथे रोड असा होतो या साईडचा. तेव्हा जे पण पाणी जमा होतं ना राईटला, कुठे पण घ्या, कुठलाही तुम्ही, जर तो टर्न राईटचा असेल किंवा जो टर्न लेफ्टचा असेल, तिथं ते रोडचं पाणी ना, कारण तिथे रोड ना थोडासा असा स्लोप असतो. आणि आपल्या इथे काय, जे ड्रेनेज पाईपलाईन असतात ते चॉकअप झालेले असतात, त्यातला कचराच काढलेला नसतो, त्यामुळे पाणी जाण्याला वाव नसतो आणि ते पाणी जमा होतं तिथं. ज्यावेळेला गाडी स्पीड नाही येते, म्हणून मी अगोदरच बोललो, करोडोची गाडी इथे काही कामी येत नाही. कुठलीही गाडी असू द्या, पाणी जर तिथे जमा झालं, ज्यावेळेला तुम्ही गाडी स्पीडने आणता ना, तिचा टायर पाण्यामध्ये ज्यावेळेला जातो, गाडी एकदम, त्या गाडीचा स्पीड कमी होतो, कारण ते पाणी दाबतं आपल्या गाडीला. विचार करा. आणि त्याच्यामुळे काय होतं, गाडीचं संतुलन बिघडतं. कारण गाडी स्पीडला असते, भरधाव असते, तुम्ही सडनली त्या पाण्यामध्ये जाता आणि गाडीचं संतुलन बिघडतं आणि अपघात होतो. आणि तसंच इथे झालं. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.